आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। राज्यसभेतील खासदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयोग यशस्वी ठरला। राज्यात उदयनराजे भोसले, पियुष गोयल आणि नारायण राणे यांनी विजय खेचून आणला। या विजयामुळे हे तिघेही आता लोकसभेचे प्रतिनिधित्व करतील। भाजपच्या रिक्त जागांवर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पियुष गोयल यांच्या राज्यसभेच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार आहेत। पियुष गोयल यांची रिक्त झालेली जागा सातारच्या नितीन पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे, तर प्रफुल्ल पटेल यांची रिक्त झालेल्या जागी कोण उमेदवार असणार याबाबत अद्याप निश्चिती नाही। प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेची निवडणूक 26 जूनला पार पडणार आहे। या जागेसाठी समीर भुजबळ, आनंद परांजपे, पार्थ पवार इच्छुक असल्याची माहिती आहे। लोकसभेची सातारची हक्काची जागा उदयनराजे भोसले यांच्यासाठी भाजपला सोडल्यानंतर अजित पवार गटाच्या वाट्याला राज्यसभेची जागा मिळणार आहे। अजित पवार गटाला पियुष गोयल यांच्या राज्यसभेची जागा देण्याचं आश्वासन भाजपने दिलं होतं। पियुष गोयल हे 2022 साली राज्यसभेवर निवडून आले होते। गोयल विजयी झाल्याने लवकरच ते राज्यसभेचा राजीनामा देतील। गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यसभा खासदारकीची शिल्लक असलेली 4 वर्षे ही अजित पवार गटाच्या उमेदवाराला मिळणार आहेत। गोयल यांच्या जागेचं चित्र स्पष्ट आहे, मात्र प्रफुल्ल पटेलांची जागा कोणाला मिळणार याबाबत अद्याप काही स्पष्ट झालं नाही। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।